नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. तर आपण जो सेकंड चॅप्टर बघत आहे मॅथ्स 1 मधलं, तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन जो मार्च 2024 ला विचारलाय की तुम्हाला मुळे दिलेली आहे, वर्ग समीकरणाची मुळे दिली आहे, त्याच्यावरून काय के ची किंमत काढायची. मग जे समीकरणामध्ये मुळे टाकून त्याचे के ची किंमत काढा. if 3 is the if 3 is one of the root of the quadratic equation, तर या ठिकाणी 3 हे मूळ दिलेलं आहे. मूळ दिलेलं आहे 3. त्या 3 मूळ दिले त्याच्यावरून काय करायचं, के ची किंमत काढायची आहे. तर बघा, मग आता हे समीकरण दिलेलं आहे. हे वर्ग समीकरणामध्ये जे काय चल आहे तर त्या चलाची किंमत त्या ठिकाणी टाकायची. म्हणजे आता x जे x ची त्या जागेवरती किंमत टाकायची. बघा समीकरण काय दिले, x² - 7x + 12 = 0. मग x बरोबर किती घ्यायचं आपल्याला, 3. हे ऑलरेडी त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. मग k, आता k ची x ची किंमत किती, 3 स्क्वेअर 7 3 + 12 = 0. मग आता 3 चा स्क्वेअर किती, 3 3 चा 9 मायनस 7 3 चा 21 + 12 = 0. आता याच्यामध्ये बघा, आता आपल्याला प्लस मायनस मायनस करायचं. प्लस मायनस मायनस 21 - 12 21 - 12. तर बघितलं तर इथं काय 1 इकडे दिला आपण बोरिंग, तर किती हा 1 आणि इकडे 11 - 2 तर किती येणार 9. नंतर 1 - 1 0. तर या ठिकाणी k = 9 sin greater -9 = 0. तर आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आपल्याला जे काय आहे, तर सम सॉल्व करण्यासाठी आता 9k म्हणजे या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या ठिकाणी काय आहे मल्टिप्लाय. तर त्या ठिकाणी काय होणार, याच्यामध्ये तर डिवाइड होणार आणि हे या ठिकाणी मायनस आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार प्लस. म्हणजे k9 = 0 + 9. तर त्याचं काय येणार, k9 = 9 येणार. मग हे मल्टिप्लाय डिवाइड होणार. मग k = 9/9. 9 ला 9 गेलं म्हणजे राहिला 1. मग k = किती मिळालं तुम्हाला या ठिकाणी 1. तर अशा प्रकारचे जे काय तुम्हाला एक्झाम ला विचारले जाते, याच्यामध्ये +1 हे ऑप्शन म्हणजे k ची व्हॅल्यू काढण्यासाठी तर किती 1 येणार. अशा प्रकारे 1 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला हे सॉल्व करण्यासाठी पण विचारले जातात आणि MCQ मध्ये पण विचारले जातात. तर अशा प्रकारचे जे काही सम्स आहेत हे येतात. बघा कशा प्रकारे k ची व्हॅल्यू काढायला. हा मार्च 2024 ला हा क्वेश्चन आलेला आहे. तर अशा प्रकारचे जे काही MCQ मध्ये जे क्वेश्चन आहे हे अशा प्रकारचे विचारले जातात. किंवा जे काय 1 मार्काचे जे सॉल्व करायचे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये पण अशा प्रकारचे आलेले आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी याचा सराव करायचा आहे. आणि जे काही कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर तो लवकरात लवकर करून घ्या. कारण आपले जे काही दररोज नवनवीन जे काही व्हिडिओ येतात ते तुमच्या चॅनलवरती म्हणजे तुमच्यावरती जे काही आपण तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला दररोज जे काही नवीन व्हिडिओ आहे हे पाहायला मिळतील. धन्यवाद.